जेव्हा एखाद्या आजाराच्या निदानाबद्दल चर्चा होते ना, तेव्हा तिथे एक प्रकारची अचूकता अपेक्षित असते. हो, अगदी एखाद्या इंजिनिअरिंगच्या कामासारखी. बरोबर. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचा हात मोडला आणि आपण एक्स-रे काढला की त्या काळ्या फिल्मवर ती पांढरी वेडीवाकडी रेषा अगदी स्पष्ट दिसते. नक्कीच. तिथे कोणताही संभ्रम नसतो. डॉक्टर फक्त बोट ठेवून सांगतात की हा बघा इथे प्रॉब्लेम आहे आणि हा असा सोडवायचा आहे. अगदी बरोबर. आणि कसं आहे ना, त्यातून एक प्रकारचा मानसिक दिलासा मिळतो. हो, मानवी मनाला गोष्टी डोळ्यांनी स्पष्ट दिसल्या, त्यांचा एका विशिष्ट चौकटीत वर्गीकरण करता आलं की सुरक्षित वाटतं. पण जेव्हा आपण यश किंवा संपत्ती निर्मितीसारख्या गोष्टींकडे वळतो तेव्हा एक्झॅक्टली, जेव्हा आपण यश आणि मानवी मानसिकतेच्या अमूर्त जगात पाऊल ठेवतो तेव्हा ही एक्स-रे सारखी स्पष्टता अचानक नाहीशी होते. यशाचा मार्ग हा कधीच बायनरी नसतो, जिथे केवळ हो किंवा नाही अशी उत्तरे मिळतील. ती खऱ्या अर्थाने एक अत्यंत गुंतागुंतीची अवस्था असते. तिथे कोणतीही एक स्पष्ट पांढरी रेषा नसते जी यशाचा हमखास मार्ग दाखवेल. आणि नेमकी हीच अस्पष्टता थिंक अँड ग्रो रिच सारख्या जगप्रसिद्ध आणि गुंतागुंतीच्या पुस्तकाचा अनुवाद करताना एक मोठं आव्हान ठरतं. केवळ इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द देऊन चालत नाहीये. अजिबात नाही. तर ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. आजच्या या सखोल चर्चेत आपण ज्या स्रोतांवर बोलणार आहोत ती मराठी मास्टरी द थिंक अँड ग्रो रिच ऑडिओ ब्लूप्रिंट आहे. हा एक अत्यंत महत्वाचा प्रोजेक्ट आहे. हो ना, कारण हा केवळ एक भाषिक अनुवाद नाहीये, तर YouTube सारख्या प्लॅटफॉर्मसाठी एक प्रीमियम ऑडिओ बुक कसं डिझाईन करायचं आणि यशाची ही जागतिक तत्व अगदी सोप्या भावनिक मराठीत कशी मांडायची याचा हा एक सखोल आराखडा आहे. बरोबर. मला या गोष्टीचं प्रचंड कुतूहल आहे की केवळ छोटे आणि रटाळ मुद्दे न देता प्रत्येक प्रकरणाची सखोल, कथात्मक आणि बिगिनर फ्रेंडली म्हणजे नवशिक्यांनाही सहज समजेल अशी मांडणी या ब्लूप्रिंटमध्ये कशी केली आहे. मी म्हणेन की हा एक अतिशय महत्वाचा पैलू आहे. ही ब्लूप्रिंट म्हणजे एका संस्कृतीकडून दुसऱ्या संस्कृतीकडे केलेला एक भावनिक प्रवास आहे. अच्छा. आजच्या काळात जिथे YouTubeवर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणे आणि ते टिकवून ठेवणे हे सर्वात मोठं आव्हान असते, ज्याला आपण ऑडियन्स रिटेन्शन म्हणतो, तिथे सादरीकरणाची पद्धत ही आशा इतकीच महत्वाची ठरते. म्हणजे केवळ माहिती देऊन चालत नाही. नाही, अजिबात नाही. केवळ तत्वज्ञान सांगत बसले तर लोक काही सेकंदात दुसरा व्हिडिओ पाहू लागतात. म्हणूनच या ब्लूप्रिंटने इमोशनल आणि मोटिवेशनल स्टोरी टेलिंगचा मार्ग निवडला आहे. इथे मला एक रंजक तुलना करावीशी वाटते. आपण लहान मुलांना जेव्हा एखादं कडू औषध देतो तेव्हा ते थेट दिलं तर ते लगेच थुंकून टाकतात. हो, साहजिक आहे. पण तेच औषध जर मधातून दिलं तर ते कोणताही विरोध न करता सहज गिळतात. मला वाटतं थिंक अँड ग्रो रिच मधली काही तत्व पचायला थोडी जड, रुक्ष आणि तांत्रिक वाटू शकतात. नक्कीच. बऱ्याच जणांना ती तशी वाटतात. मग हे कठीण वाटणारं तत्वज्ञान जर आपल्या मातृभाषेतील कथेतून आणि एका भावनिक जोड देऊन मांडलं, जणू काही तो कथांचा आणि भावनांचा मध लावला, तर ते अधिक प्रभावी ठरतं का? काय सांगू, येथे सर्वात लक्षवेधी गोष्ट हीच आहे. हा केवळ श्रोत्यांना गुंगवून ठेवण्याचा किंवा रंजनाचा भाग नाहीये. यामागे एक भक्कम मानसशास्त्रीय आणि मेंदूशास्त्राचा आधार आहे. म्हणजे हे सायंटिफिक आहे? 100%. मानवी मेंदू हा आकडेवारी, बुलेट पॉइंट्स किंवा कोरड्या माहितीपेक्षा कथांच्या स्वरूपात येणारी माहिती अधिक वेगाने आणि कायमस्वरूपी साठवून ठेवतो. ब्लूप्रिंटमध्ये मूळ पुस्तकातील खऱ्या आयुष्यातील उदाहरणांचा अत्यंत कल्पकतेने वापर केला आहे. एखादं उदाहरण देऊन हे स्पष्ट करता येईल का? म्हणजे ही भावनिक जोड नेमकी कशी काम करते? आपण एडविन सी बार्न्स यांची अत्यंत प्रसिद्ध गोष्ट घेऊया. बार्न्स या सामान्य माणसाला थॉमस एडिसन यांच्यासाठी काम करायचे नव्हते, तर त्यांच्या सोबत काम करायचे होते. हो, त्यांचा भागीदार व्हायचा होता. बरोबर. आता ही गोष्ट कोरड्या स्वरूपात सांगण्याऐवजी जेव्हा ती अस्सल मराठीत एका सर्वसामान्य माणसाच्या जिद्दीची आणि संघर्षाची भावनिक कथा म्हणून मांडली जाते, तेव्हा ऐकणाऱ्याला ती परकीय वाटत नाही. खरंय, ती त्याला स्वतःच्या आयुष्यातील एखाद्या संघर्षासारखी वाटते. एक्झॅक्टली. आणि ब्लूप्रिंटमध्ये प्रत्येक प्रकरणादरम्यान स्मूथ ट्रान्झिशन्स वापरण्यावर प्रचंड भर दिला आहे. यामुळे एक प्रकरण संपून दुसरं सुरू होताना कोणताही तांत्रिक धक्का बसत नाही. म्हणजे तो एका प्रीमियम ऑडिओ बुकचा अखंड नदीच्या प्रवाहासारखा अनुभव देतो. अगदी तसंच. म्हणजे ते कडू औषध फक्त गोड लागत नाही, तर ते मेंदूमध्ये अधिक चांगल्या प्रकारे शोषलं जातं. तर सादरीकरणाच्या या भक्कम स्वरूपाकडून आता आपण या प्रथेतील पहिल्या मुख्य तत्वांकडे वळूया.
ज्यातून यशाची खऱ्या अर्थाने मानसिक तयारी होते. बरोबर. आपले स्त्रोत असं दर्शवतात की ही सुरुवात डिझायर म्हणजे प्रबळ इच्छा, फेथ म्हणजे दृढ विश्वास आणि ऑटो सजेशन म्हणजे स्वयंसूचना या संकल्पनांमधून होते. होय, हा कोणत्याही मोठ्या यशाचा अगदी प्राथमिक मानसिक पाया आहे. आणि हे टप्पे अत्यंत पद्धतशीरपणे याच क्रमाने का लावले आहेत हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. इथेच हे खऱ्या अर्थाने रंजक बनतं बघ. जर आपण या संपूर्ण प्रक्रियेची तुलना एका गाडीसोबत केली तर मला वाटतं डिझायर किंवा प्रबळ इच्छा हे त्या गाडीचं इंजिन आहे. क्या बात आहे, अगदी समर्पक. इंजिनशिवाय गाडीत ताकदच निर्माण होऊ शकत नाही. पण फक्त इंजिन असून चालत नाही. नुसतं इंजिन सुरू केलं तर गाडी फक्त आवाज करेल, पुढे जाणार नाही. तिला इंधनाची गरज असते. हो, इथे फेथ किंवा विश्वास हे त्या इंजिनचे इंधन आहे आणि ऑटो सजेशन हे त्या गाडीचं स्टिअरिंग व्हील आहे. अप्रतिम उपमा आहे. गाडी सुरू झाली, तिला इंधन मिळालं, पण तिला एका विशिष्ट ध्येयाकडे नेण्यासाठी स्टिअरिंगची म्हणजे अचूक दिशेची गरज असतेच. नक्कीच. इच्छा ही ऊर्जा निर्माण करते, विश्वास त्या ऊर्जेला टिकवून ठेवतो आणि स्वयंसूचना त्या ऊर्जेला योग्य दिशा देते. पण इथे मला एक थोडी वेगळी शंका येते आणि मला वाटतं आपण त्यावर मोकळेपणाने चर्चा करायला हवी. हो, बोला ना. ऑटो सजेशन किंवा स्वयंसूचना ही संकल्पना अनेकदा ऐकायला मिळते. पण हे सगळं थोडं टॉक्सिक पॉझिटिव्हिटी किंवा स्वतःला फसवण्यासारखं नाही का वाटत? हा अनेकांच्या मनात येणारा प्रश्न आहे. म्हणजे फक्त आरशासमोर उभं राहायचं आणि मी करोडपती होणार, मी यशस्वी होणार असं खोटं खोटं म्हणत राहायचं, यातून भौतिक जगात खरंच काही बदल घडतो का? हा एक प्रकारचा भ्रम तर नाहीये ना? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे आणि म्हणूनच या ब्लूप्रिंटमध्ये ही संकल्पना खूप काळजीपूर्वक उलगडली आहे. ऑटो सजेशन म्हणजे केवळ वरवरचे पोकळ सकारात्मक विचार करणं अजिबात नाहीये. मग ते नेमकं काय आहे? हे एक अत्यंत शास्त्रशुद्ध साधन आहे जे आपल्या तार्किक मनाला म्हणजे कॉन्शियस माइंडला आणि अवचेतन मनाला म्हणजे सबकॉन्शियस माइंडला जोडणाऱ्या पुलासारखं काम करतं. म्हणजे या प्रक्रियेत मेंदूच्या आत नेमकं काय घडतं? कसं आहे ना, आपली इच्छा आणि आपला विश्वास हे दोन्ही अमूर्त आहेत. त्यांना भौतिक जगात आणण्यासाठी मेंदूला तशा स्पष्ट सूचना देणं आवश्यक असते. अच्छा. जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार अत्यंत जाणीवपूर्वक आणि तीव्र विश्वासाने स्वतःला एखादी विशिष्ट सूचना देते तेव्हा ती सूचना तार्किक मनाचा बचाव भेदून थेट अवचेतन मनात प्रवेश करते. बापरे, म्हणजे ती थेट आत जाते? हो, आणि एकदा का अवचेतन मनाने ती सूचना स्वीकारली की ते मन आजूबाजूच्या जगातील त्याच संधी शोधण्यासाठी आणि तसाच विचार करण्यासाठी प्रवृत्त होऊ लागतं. म्हणजे हा कोणताही चमत्कार नाहीये? अजिबात नाही. ती मेंदूला दिलेली एक प्रकारची ट्रेनिंग आहे ज्यामुळे मेंदूचं लक्ष वेधून घेण्याची यंत्रणाच बदलून जाते. हे खरंच आश्चर्यकारक आहे. पण फक्त खोलीत बसून अवचेतन मनाला सकारात्मक सूचना दिल्या आणि संधी दिसू लागल्या तरी प्रत्यक्ष काम केल्याशिवाय काहीच होणार नाही? नक्कीच, कृतीशिवाय फळ नाही. विचारांच्या या मानसिक अवस्थेतून भौतिक वास्तवाकडे जाण्यासाठी कोणता तरी भक्कम रस्ता असायला हवा. ही ब्लूप्रिंट या कृतीच्या टप्प्याकडे कशी वळते हे पाहणं महत्वाचं आहे. बरोबर. आपले स्त्रोत पुढे स्पेशलाइज्ड नॉलेज म्हणजे विशिष्ट ज्ञान, इमॅजिनेशन म्हणजे कल्पनाशक्ती, ऑर्गनाइज्ड प्लॅनिंग म्हणजे सुनियोजित नियोजन आणि डिसिजन मेकिंग या घटकांवर भर देतात. हा खऱ्या अर्थाने कृतीचा आणि अमूर्त विचारांना एक ठोस आकार देण्याचा टप्पा आहे. ज्ञान आणि कल्पनाशक्तीचं रूपांतर वास्तवात कसे होते हे इथे स्पष्ट होतं. पण इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. या दोन परस्पर विरोधी गोष्टी एकत्र कशा येतात? कोणत्या दोन गोष्टी? आपण एका बाजूला इमॅजिनेशन किंवा कल्पनाशक्तीबद्दल बोलतोय जी अत्यंत अमूर्त, मुक्त, कोणत्याही बंधनात न अडकणारी असते, आणि दुसऱ्या बाजूला आपण ऑर्गनाइज्ड प्लॅनिंग म्हणजे सुनियोजित नियोजनाबद्दल बोलतोय जे अत्यंत तर्कशुद्ध, एका निश्चित चौकटीत असणारं, आकडेमोडीवर आधारित असं एक्सेल शीट सारखं काम असतं. बरोबर. मग कल्पनाशक्तीचा मुक्त प्रवाह आणि नियोजनाची कडक शिस्त ह्या दोन्ही गोष्टी एकाच प्रक्रियेत एकत्र कशा काम करू शकतात? हा वरवर पाहता विरोधाभास वाटू शकतो, पण मुळात हे दोन्ही घटक एकमेकांचे शत्रू नाहीत. ते एकाच उत्पादन साखळीचे दोन अत्यंत महत्वाचे विभाग आहेत. ते कसं काय? याला एका फॅक्टरीच्या उदाहरणाने समजून घेऊया. विशिष्ट ज्ञान किंवा स्पेशलाइज्ड नॉलेज म्हणजे एखादं कौशल्य. हा तुमचा कच्चा माल आहे. अच्छा. आता कल्पनाशक्ती ही त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारी फॅक्टरी आहे.
तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा वापर करून नवीन काहीतरी कसं निर्माण करता येईल हे कल्पनाशक्ती ठरवते. ती एक आर्किटेक्ट आहे जी भव्य इमारतीचं स्वप्न पाहते. पण केवळ स्वप्न पाहून इमारत उभी राहत नाही ना. कोणती पावलं उचलावी लागतील, किती वेळ लागेल, कोणती साधने लागतील याची अचूक मांडणी म्हणजे नियोजन. म्हणजे नियोजन हा तो इंजिनियर आहे जो आर्किटेक्टच्या स्वप्नाला विटा आणि सिमेंटमध्ये बांधतो. अगदी बरोबर. आणि या दोन्ही प्रक्रियांना गती देण्याचं काम निर्णय क्षमता करते. निर्णय क्षमतेचे महत्त्व इथे इतके निर्णायक का मानले जाते? कारण अत्यंत उत्तम कल्पनाशक्ती आणि अचूक नियोजन असूनही लोक अपयशी ठरतात, कारण ते वेळेवर निर्णय घेत नाहीत. खरंय. यशस्वी लोक हे अत्यंत वेगाने आणि ठामपणे निर्णय घेतात, आणि जर त्यात बदल करायचाच असेल तर ते अत्यंत संथपणे बदल करतात. आणि अपयशी लोक? ते बरोबर याच्या उलट करतात. ते निर्णय घ्यायला प्रचंड वेळ लावतात आणि घेतलेले निर्णय रोज बदलत राहतात. ब्लूप्रिंटमध्ये ही तत्वे अत्यंत साध्या उदाहरणांमधून समजावली आहेत, जेणेकरून ऐकणाऱ्याला त्याच्या स्वतःच्या आयुष्यातील निर्णय घेण्याच्या पद्धतीवर विचार करता येईल. पण हे बघा, नकाशा तयार झाला, वेळापत्रक ठरलं आणि निर्णयही घेतला. पण वास्तवात जेव्हा एखादी व्यक्ती कामाला लागते तेव्हा पहिल्याच प्रयत्नात यश मिळत नाही. वाटेत असंख्य अडचणी येतात, योजना कोसळतात. हो, अडथळे तर येणारच. अशा वेळी जेव्हा सगळं काही ठरल्याप्रमाणे होत नसतं तेव्हा या ब्लूप्रिंटमध्ये कोणती साधन सामग्री दिली आहे? आपले स्रोत इथे दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकतात: पर्सिस्टन्स म्हणजे चिकाटी आणि पॉवर ऑफ मास्टरमाइंड. हे दोन घटक खऱ्या अर्थाने एखाद्या व्यक्तीला सामान्यतेतून असामान्यतेकडे घेऊन जाण्यासाठी संजीवनीसारखे काम करतात. जर मला इथे एक उपमा द्यायची असेल ना, तर मी पर्सिस्टन्सला एका मॅरेथॉनची उपमा देईन. अच्छा, मॅरेथॉन. हो, मॅरेथॉन धावताना एक वेळ अशी येते जेव्हा स्नायू दुखू लागतात, श्वास लागतो, फुफ्फुसे साथ देत नाहीत आणि मन सांगतं की आता इथेच थांब. त्या क्षणीच ती चिकाटी व्यक्तीला पुढे ढकलते. बरोबर. पण मास्टरमाइंडची शक्ती ही एखाद्या लिली रेसमधील सांघिक कामगिरीसारखी आहे. एकटे पडताना एक मर्यादा येते, पण जर सोबत एक गट असेल तर एक थकला की दुसरा ती मशाल हाती घेतो. जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडलं ना, तर मास्टरमाइंड ही संकल्पना केवळ मित्रांचा किंवा सहकाऱ्यांचा गट असण्यापलीकडची आहे. म्हणजे नक्की काय? नेपोलियन हिल यांच्या मूळ संकल्पनेनुसार जेव्हा 2 किंवा अधिक लोक एका निश्चित ध्येयासाठी पूर्ण समन्वयाने काम करतात, तेव्हा त्यांच्या एकत्रित मानसिक ऊर्जेतून एक तिसरे अत्यंत शक्तिशाली आणि अदृश्य असे मास्टरमाइंड निर्माण होते. हे तिसरे अदृश्य मन नेमकं कसं काम करतं? ही संकल्पना थोडी गूढ वाटते मला. हे कोणत्याही गूढ विद्येसारखं नाहीये. याला साध्या तर्काने समजून घेऊ. बरं. प्रत्येक व्यक्तीचा विचार करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. प्रत्येकाचे काही ब्लाइंड स्पॉट्स किंवा मर्यादा असतात. हो, कोणालाच सगळं काही माहीत नसतं. बरोबर. जेव्हा समान ध्येय असलेले अनेक लोक एकत्र येतात, तेव्हा एका व्यक्तीची मर्यादा दुसरी व्यक्ती तिच्या विशिष्ट ज्ञानाने भरून काढते. अच्छा. वेगवेगळे दृष्टिकोन एकत्र आल्यामुळे प्रश्नांची अशी उत्तरं मिळतात जी एका व्यक्तीला कधीच सुचली नसती. हा एक प्रकारचा मानवी सुपर कम्प्युटर तयार होतो. म्हणजे वैयक्तिक चिकाटी तुम्हाला शर्यतीत टिकवून ठेवते, पण मास्टरमाइंडची शक्ती त्या शर्यतीचा वेग अनेक पटींनी वाढवते. अगदी तसंच. हे अत्यंत प्रेरणादायी आहे. पण हे बाह्य अडथळे आणि बाह्य जगातील लोकांसोबत काम करण्याचे मार्ग झाले. या प्रवासात सर्वात मोठा शत्रू बाहेर नसून आत असतो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपण इतका वेळ नियोजन, इच्छा, कृती यावर बोललो, पण आपले स्रोत शेवटी पुन्हा एकदा मनाच्या सर्वात खोल भागात वळतात. म्हणजेच सबकॉन्शियस माइंड आणि फिअर अँड सक्सेस माइंडसेट. हो, पण भीती आणि यश हे एकाच नाण्याच्या दोन बाजू कशा असू शकतात? आणि यशाची मानसिकता निर्माण करताना ही भीती इतका मोठा अडथळा का ठरते? ती नेमकी कशी काम करते? याचं उत्तर आपल्या मेंदूत चालणाऱ्या अत्यंत सूक्ष्म प्रक्रियेमध्ये दडलेलं आहे. अवचेतन मन हे एका अत्यंत सुपीक जमिनीसारखं आहे. बरं. जमिनीला हे माहीत नसतं की तुम्ही त्यात सापाचे दात पेरलेत की गुलाबाचा रोप. तुम्ही जे पेराल ते वाढवण्याचं काम ती जमीन करते. म्हणजे त्याला चांगलं वाईट कळत नाही? अजिबात नाही. आपल्या मेंदूमध्ये एक विशिष्ट यंत्रणा असते ज्याला रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम किंवा RAS म्हणतात. RAS. हो, ही यंत्रणा आपल्या सभोवतालच्या लाखो माहितीमधून नेमकी कोणती माहिती तार्किक मनापर्यंत पोचवायची याचा फिल्टर म्हणून काम करते. म्हणजे ही यंत्रणा ठरवते की आपण जगाकडे कसं पाहायचं? अगदी बरोबर. जेव्हा एखादी व्यक्ती दारिद्र्य,
लोकांची टीका किंवा अपयशाची सतत भीती बाळगते तेव्हा ती व्यक्ती न कळतपणे आपल्या अवचेतन मनाला आणि या RAS यंत्रणेला नकारात्मक सूचना देत असते. अरे बापरे. मग ही यंत्रणा आजूबाजूला असलेल्या यशाच्या संधी गाळून टाकते आणि फक्त त्याच गोष्टींकडे लक्ष वेधते ज्यातून अपयश येऊ शकेल. एक मिनिट, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला सतत कर्जात बुडण्याची प्रचंड भीती वाटत असेल आणि ती व्यक्ती रात्रंदिवस मला कर्ज नकोय असा विचार करत असेल, तर तिचा मेंदू मला नकोय हा शब्द गाळतो आणि फक्त कर्ज या शब्दावर लक्ष केंद्रित करतो. काय सांगता? आणि त्याच गोष्टींकडे खिचला जातो. हे खरंच भयानक आहे. अगदी तसंच. अवचेतन मन यश किंवा अपयश असा कोणताही तार्किक फरक करत नाही. ते फक्त तुम्ही दिलेल्या भावनेवर प्रतिक्रिया देते. आणि भीती ही खूप प्रबळ भावना आहे. हो, त्यामुळे ती पटकन शोषली जाते. आणि म्हणूनच भीतीवर मात करून यशाची मानसिकता बिंबवण्यासाठी या ब्लूप्रिंटमधील सुरुवातीची तत्वे, विशेषतः ऑटो सजेशन, पुन्हा एकदा अत्यंत महत्वाची ठरतात. म्हणजे हे सगळे एक पूर्ण वर्तुळ आहे. सुरुवात जिथून झाली तिथेच आपण परत आलो. होय, भीतीची जागा रिकामी ठेवता येत नाही. तिथे जाणीवपूर्वक ऑटो सजेशनचा वापर करून यशाचे, विश्वासाचे आणि धैर्याचे विचार पेरावे लागतात. जेव्हा हे विचार भीतीची जागा घेतात तेव्हा खऱ्या अर्थाने एक सक्सेस माइंडसेट तयार होतो. नक्कीच. आणि हीच गुंतागुंतीची मानसशास्त्रीय यंत्रणा या ब्लूप्रिंटमध्ये अत्यंत साध्या आणि प्रेरणादायी मराठीत समजावून सांगितली आहे. क्या बात आहे. हे खरंच खूप सखोल आणि डोळे उघडणारं होतं. आपण आता या संपूर्ण विश्लेषणाच्या समारोपाकडे आलो आहोत. आजच्या या सखोल चर्चेवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की मराठी मास्टरी ब्लूप्रिंट ही केवळ एका इंग्रजी पुस्तकाची कोरडी यादी नाहीये. अजिबात नाही. हे मानवी मन, त्याची प्रबळ इच्छाशक्ती, कृतिशील नियोजन आणि सातत्य यांचं एका प्रीमियम ऑडिओ अनुभवात केलेलं रूपांतर आहे. हे सर्व अत्यंत सोप्या मराठीत दिल्याने ते ऐकणाऱ्याच्या अवचेतन मनावर अधिक खोलवर छाप सोडतं. मी म्हणेन की ही ब्लूप्रिंट केवळ माहिती देत नाही, तर ती एक भावनिक जोड निर्माण करते. यामुळे श्रोत्यांना ती जगभरात गाजलेली तत्वे आपल्याच मातीतील वाटू लागतात. आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी मला ऐकणाऱ्यांना एका नवीन आणि थोड्या वेगळ्या विचारासोबत सोडायला आवडेल. नक्कीच. आपण सुरुवातीला त्या एक्स-रे मशीनचं उदाहरण दिलं होतं आणि पाहिलं होतं की यशाचा मार्ग हा एक्स-रे सारखा कधीच स्पष्ट नसतो. हो. पण जेव्हा जागतिक स्तरावरील यशाचं हे तत्वज्ञान आपल्या मातृभाषेत अगदी सोप्या, ओळखीच्या आणि भावनिक स्वरूपात ऐकायला मिळते, तेव्हा आपला मेंदू ती माहिती एखाद्या परकीय संकल्पनेऐवजी आपल्याच संस्कृतीचा भाग मानून अधिक वेगाने स्वीकारतो का? हा एक खूप महत्वाचा विचार आहे. मातृभाषेचा आपल्या अवचेतन मनावर होणारा हा थेट प्रभाव एखाद्या एक्स-रे मधील कॉन्ट्रास्ट डाय सारखा काम करू शकतो का, ज्यामुळे तो अंधुक असलेल्या यशाचा मार्ग अचानक स्पष्टपणे दिसू लागतो आणि खरोखरच यशाची गती वाढते. यावर नक्कीच विचार व्हायला हवा. हो ना. तर यावर नक्की विचार करा. तोपर्यंत ऐकत रहा, शिकत रहा आणि ज्ञानाच्या या अद्भुत प्रवासात आमच्या सोबत रहा.